नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत विठ्ठलाची कथा. पंढरपूरचा विठोबा विठ्ठल हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठलाची कथा महान भक्त पुंडलिक याच्याशी जोडलेली आहे. पुंडलिकाच्या निस्तीम भक्तीमुळे व आईवडिलांच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण युगायुगापासून विठेवर हात ठेवून उभे आहेत. या पावनकथेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. फार वर्षापूर्वी पुंडलिक नावाचा एक अत्यंत कर्तव्यकठोर आणि मातापित्याची मनोभावे सेवा करणारा तरुण राहत होता. एकदा तो आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत असताना तिथून साक्षात भगवान श्रीकृष्ण पांडुरंग त्याला दर्शन देण्यासाठी व परीक्षा घेण्यासाठी आले. भगवान पुंडलिकाच्या दारात आले आणि त्यांनी पुंडलिकाला हाक मारली. मात्र पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या पायाचे सुखद संवाहन करण्यात एवढा मग्न होता की त्याने भगवंताकडे पाहिलेही नाही. पुंडलिकाने दाराकडे न पाहता एक वीट बाहेर फेकून त्यावर उभे राहण्यास आणि सकाळी भेटण्याचे भगवंताला सांगितले. पुंडलिकाच्या या आज्ञेचे पालन करत भगवंत त्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले. सकाळी जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याला कळाले की बाहेर साक्षात जगन्नाथ उभे आहेत. पुंडलिकाने क्षमा मागितली आणि भगवंताला कायमचे तिथेच राहून भक्तांना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हापासून भगवान विटेवर तसेच उभे आहेत. विटेवर उभे असल्यामुळे त्यांना विठ्ठल असे नाव पडले. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. विठ्ठल रूपाचे वैशिष्ट्य विठ्ठलाच्या कटीवर कमरेवर दोन्ही हात आहेत, ज्यामध्ये उजव्या हातात पद्य कमळ आणि डाव्या हातात शंख आहे. विठोबाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, जे शैव आणि वैष्णव ऐक्याचे प्रतीक मानले आहे.